असू दे, केलंय सुरू, पण वी कॅन वेट. एक 2 मिनिटांनी सुरू करा मग रेकॉर्डिंग आहे. हं? सर्व वैष्णवींना माझा प्रणाम. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्त वृंद. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. सर्व वैष्णवींना प्रणाम. आज भगवद्गीता अध्याय 10वा, श्लोक नंबर 31 आणि 32 असे 2 श्लोक आहेत. आतापर्यंत भगवंतांना आपण जे ऐकत आलंय ते भगवंत सांगतात की त्यांचा जर विस्तार पाहायचा असेल तर भगवंतांना जाणलं पाहिजे. म्हणजे आपल्याला जर समजा एखाद्या झाडाचं फांद्या, फुलं, फळं एकदम हातात घ्यावी तसं वाटलं तर काय करायचं, तर त्या झाडाला आपण मुळासकट उपटून घेतलं पाहिजे. आणि त्याप्रमाणे भगवंतांचं सुद्धा आहे, तरच ते आपल्याला जाणता येतं, म्हणजे मूळ वगैरे दिसेल. तसंच भगवंतांचे संपूर्ण विशेष विभूती जाणावयाच्या असतील आपल्याला, भगवंतांच्या विभूती ते जाणावायचे असतील तर निर्दोष सच्चिदानंद असं जे भगवंतांचं स्वरूप आहे ते आपल्याला त्यांच्या जाणलं पाहिजे. तरच आपल्याला विभूतींचं समजतील. जे भगवंत आपल्याला विभूती जे काय सांगतायत ते आपल्याला समजेल. कारण विभूती म्हणजे काय, की विभू म्हणजे सर्व ठिकाणी व्यापून असणार परमात्माच आहे, पण ते जे सर्व ठिकाणी व्यापून आहेत आणि ते त्यांचा विस्तार झालेला आहे कुठं कुठं जगामध्ये. सर्व दृश्य वस्तूंमध्ये परमात्म्यांची जी रूप आहेत ती सर्व तेच विस्तारलेली आहेत. म्हणजे ही सगळी प्राणी मात्रांची जी रूप आहेत त्याच्यामध्ये एकच परमात्मा आहे असं आपण म्हणतो. ते आजच्या श्लोकात येणारच आहे. तर ते प्रत्येकाची अभिव्यक्ती कशी कितक्या प्रमाणात ते परमात्मा स्वरूप आहे तसं ते आपल्याला कळत जातं. किंवा कमी जास्त प्रमाणात असलेली जी अभिव्यक्ती आहे ते विभूतीच्या चिंतनाने आपल्याला परम आनंद मिळतो, म्हणून मन प्रसन्न राहतं. तर हे परम प्राप्तीच्या मार्गावरती आपल्याला जायचं असेल तर परमात्म्याला पहिल्यांदा जाणलं पाहिजे. त्यांचं सच्चिदानंद स्वरूप आपल्याला जाणायला सांगितले आजपर्यंतच्या अध्यायांमध्ये परमेश्वरांनी सांगितलेले ते आता आपण पाहिलं. आता परमेश्वरांची ही विशेष रूप विभूती विशेष रूप जी आहेत ती आपण पाहतोय. म्हणजे त्यांनी कशात मी ह्याच्यात श्रेष्ठामध्ये मी कसं आहे. तर ते आता श्लोक नंबर आपण 31 वाचूया. पवनः पवतामस्मि रामः शस्त्रभृतामहं जशानां मकरश्चास्मि स्रोतसामस्मि जानवीः. याचा अर्थ असा आहे, पवित्र करणाऱ्यांमध्ये वायू मी आहे,
शस्त्र धारण करणाऱ्यांमध्ये राम मी आहे आणि मत्स्यांमध्ये मकर मासा मी आहे आणि प्रवाही नद्यांमध्ये गंगा नदी मी आहे, असं त्यांनी अर्थ सांगितलाय प्रभुपादांनी. आता ह्याच्यामध्ये असं कितीतरी घटक आपण पाहतो. पवित्र करणारे म्हणजे आता आपण शुद्ध करणारे असं थोडक्यामध्ये जाणूयात की कुठल्याही गोष्टीला शुद्ध, तुरटी कशी पाण्याला शुद्ध करते, किंवा आपण ज्या वेगवेगळ्या गोष्टी पाहतो शुद्ध करणाऱ्या, त्याच्यामध्ये ते काय सांगतायत की जे विविध गोष्टींची शुद्धी करतात त्याच्या शुद्ध करणाऱ्या वस्तूमध्ये सर्वश्रेष्ठ वायू, वारा मी एक घटक आहे. कारण काय, तर वाऱ्याला कसं असतं की वाऱ्याला वेग अप्रतिम वेग आहे. एका घटकात ते कसं एका उडीसरशी तर पृथ्वीला पूर्ण व्यापू शकतो किंवा 7 समुद्रांना प्रदक्षिणा घालू शकतो. तसं एवढा वेगवान आहे, असा श्रेष्ठ आहे वारा, हा वेगांमध्ये श्रेष्ठ आहे. म्हणून तर त्यांना असं हनुमानाच्या स्तोत्रामध्ये आलेलं आहे की मनोजव मरुततुल्य वेगम, म्हणजे मनाच्या वेगापेक्षाही आणि वाऱ्याच्या वेगापेक्षाही श्रेष्ठ असं हनुमानांचं वर्णन आलेलं आहे. तर आपण पाहतो की वाऱ्याने शुद्धी कशी होती, तर आपण जर पाहिलं तर वाऱ्याने इकडच्या वस्तू तिकडे नेल्या जातात, किंवा सृष्टीमध्ये सुद्धा, घरामध्ये सुद्धा कोळी कोष्टक जर झालेली असतील, वारा नसेल, एखादी खोली बंद असेल, तिथं उजेड आणि वारा नसेल, तर तिथं कोळी कोष्टकांचं प्रमाण वाढतं किंवा वेगवेगळे जंतूंचं प्रमाण वाढतं, तिथं वावर वाढतो ह्यांचा. त्या दृष्टीने सृष्टीमध्ये कसं इकडून तिकडे कचरा नेण्याचं काम वारा करत असतो. म्हणजे आणि तिथं आपल्याला मिळणारा ऑक्सिजन सुद्धा वाऱ्यामधूनच मिळतो. कारण वारा जर नसेल तर आपली अवस्था किती वाईट होते पहा. साधा आता एवढा उन्हाळा आहे, आता आपण पंखा लावून बसलोय, तर जो वारा नसेल आपण त्याच वाऱ्याला फिरवतोय, मग ते जर वारा नसेल त्याला थंड करून फिरवतोय पंख्यावर, तर आपली अवस्था किती वाईट होईल हे सर्वांना माहीतच आहे. त्याच्यामुळे त्या वाऱ्याला भगवंताने सांगितले पवन हा पवन वायू श्रेष्ठ आहे. तसंच त्यांनी नंतरची विभूती सांगितलेली राम शस्त्रभृतामहम, म्हणजे शस्त्र धारण करणाऱ्यांमध्ये राम मी आहे. आता शस्त्र धारण करणाऱ्यांमध्ये राम म्हणजे कसं, आपण राम म्हणजे कोण, कुठले राम, तर श्रीराम हे विष्णू तत्व आहे. म्हणजे प्रभू श्रीराम हे विष्णू तत्व मानलं जातं आणि हे विभूतींचं वर्णन आपल्याला आपण ऐकतोय. विभूती म्हणजे ह्यातलं जे जीव आहे त्याच्यामधलं श्रेष्ठ असं आपण वर्णन ऐकतोय. हे मी इस्कॉनच्या एका प्रभूजींचं लेक्चर ऐकलं, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की राम हे विष्णू तत्व आहे, त्याच्यामुळे विभूतींमध्ये त्यांचा नाही उल्लेख, तर राम म्हणजे परशुराम असं ते सांगतायत की जीव हे विभूती, म्हणजे आपण आतापर्यंत जे पाहिलं ते जीव असं पाहिलेलं आहे, म्हणून ह्या ठिकाणी राम म्हणजे परशुराम असा अर्थ घ्यावा असं त्यांनी सांगितलेलं आहे. कारण परशुराम हे भगवंताचे शक्त्यावेश अवतार आहेत आणि ते 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 शक्त्यावेश अवतार म्हणजे ते एकदम सशक्त आणि सक्षम असे होते. त्यांनी असे त्यांना अधिकार मिळालेले होते, ते सशक्त आणि सक्षम असल्यामुळे त्यांना तसे अधिकाराच्या बद्दल खूप म्हणजे खूप सुंदर सुंदर कथा आहेत. तर परशुराम ते कसे, तर परशुराम हे जमदग्नी आणि रेणुका माता यांचे पुत्र. तर त्यांना रेणुका माता आणि जमदग्नी ऋषींना 5 मुलं होती. त्याच्या अगोदरची पण खूप सुंदर आहे कथा, पण ती आता नाही सांगत, ती परशुरामांची आपण ऐकूया. तर ती 5 मुलं अशी होती की त्या 5 मुलांची नावं रुक्मवान, सुखेन, वसु, विश्वानस आणि परशुराम अशी त्या 5 मुलांची नाव होते. 4 भावांच्या मध्ये हे 5वे परशुराम होते. आता परशुरामांचे वडील त्यांना आई वडील पहिल्यांदा रामच म्हणायचे. मग मोठे झाल्यावर त्यांना जमदग्नी ऋषींनी सांगितलं की आता तू पुढे साधना करायला हिमालयात जा आणि शिवांची आराधना कर, म्हणजे शिवजींची आराधना कर. मग तसं त्यांनी वडिलांच्या आज्ञेप्रमाणे परशुराम हिमालयात गेले आणि तिथं शिवजींची आराधना करायला लागले.
तिथे शिवजींनी त्यांना सांगितलं की तो असुरांचा नाश करून आदेश दिला, असुरांचा नाश कर. त्याप्रमाणे त्यांनी नाश केला. मग ते नाश केल्यावर शिवजी प्रसन्न झाले आणि शिवजींनी त्यांना एक शस्त्र दिलं. त्याचं नाव आहे परशु, म्हणून ते रामाचे परशुराम झाले, असं त्यांच्या नावाची कथा आहे. की रामाचे परशुराम कसे झाले, तर परशु नावाचे शस्त्र धारण करणारे म्हणून ते परशुराम, असा उल्लेख ह्याच्यामध्ये, म्हणून ते मी परशुरामांचं सांगते. आता परशुरामांच्या कथा किती सुंदर आहेत, किती बऱ्याच आहेत. पण एकदा जमदग्नी ऋषीने रेणुका मातेस सांगितलं की यज्ञासाठी पाणी घेऊन या. तेव्हा त्या पाणी आणण्यासाठी गेले असताना त्यांनी तिथे चित्ररथ आणि अप्सरांना, चित्ररथ गंधर्व आणि अप्सरांना त्यांनी स्नान करताना पाहिलं आणि त्या पाहत थांबल्या. ते पाहत थांबल्यामुळं वेळ निघून गेला, त्यांच्या यज्ञाचा जो होता तो वेळ निघून गेला. आणि मग हे वेळ निघून गेल्यावर जमदग्नी ऋषी चिडले आणि त्यांना त्या दिव्य दृष्टीने त्यांना जाणलं की रेणुका मातेनी काय झालं चूक रेणुका मातेकडून. तेव्हा ते रेणुकेला म्हणाले की तू घोर पाप केलं आहेस, खूप मोठं पाप केलेलं आहेस. तेव्हा जमदग्नी ऋषीने त्यांच्या 4 पुत्रांना सांगितलं की तुम्ही तुमच्या आईचा शिरच्छेद करा. तर आईच्या प्रेमामुळे त्यांनी ते काही केलं नाही. म्हणून मग परशुराम बाहेर गेलेले होते. परशुराम आल्यावर त्यांनी त्यांना सांगितलं की तुझ्या आईचा आणि तुझ्या 4 भावांचा शिरच्छेद कर. मग त्यांनी परशुरामांनी पण वडिलांच्या आज्ञेप्रमाणे आपल्या आईचा शिरच्छेद केला, तसेच 4 भावांचा शिरच्छेद केला. ते जमदग्नी ऋषींनी आपल्या मुलांनी आपलं सांगितलेलं ऐकलं, त्यामुळे त्यांनी सांगितलं की प्रसन्न झाले आणि त्यांनी परशुरामांना सांगितलं की आता तू मला वर माग, मी तुला वर देतो, की प्रसन्न झाल्यामुळे. तेव्हा परशुरामाने त्यांना विनंती केली की माझ्या आईला आणि 4 भावांना पुन्हा जिवंत करा आणि त्यांना ह्या झालेल्या घटनेची आठवण राहता कामा नये. तेव्हा जमदग्नी ऋषींनी तथास्तु म्हटलं आणि त्याच्यामुळे इथं परशुचा वापर त्यांनी केलेला आहे. तसंच त्यांचा आणखी परशुरामांनी त्यांनी 21 वेळा है क्षत्रिय वंशाला त्यांनी त्यांचा नाश केला. आपण कसं म्हणू की 21 वेळा कसं काय केलं, तर त्याची खूप कथा आहे की हे वंशातलं राजा कार्तवीर्य राजा हे एकदा जमदग्नी ऋषींच्याकडे आलेले होते. तर जमदग्नी ऋषींनी त्यांचा खूप चांगला आदर सत्कार केला आणि ते सगळं पाहिल्यावर त्यांनी कार्तवीर्य राजांनी पाहिलं, कामधेनूंना पाहिलं आणि त्यांनी जमदग्नी ऋषींना न विचारता ते कामधेनूंना घेऊन गेले. हे परशुराम आल्यावरती त्यांना कळलं की ते कामधेनूंना घेऊन गेलेत. मग ते चिडले. मग त्यांनी काय केलं, कार्तवीर्य राजांना विचारलं असता कार्तवीर्य म्हणाले की त्यांना युद्धासाठी आवाहन केलं. मग परशुरामाने त्यांना युद्धामध्ये त्यांचे 1000 भाऊ कापले आणि त्याच्यामुळे त्यांचा वध केला. हे पाहून त्यांची मुलं चिडली, कार्तवीर्य अर्जुनाची मुलं चिडली आणि त्यांनी मग जमदग्नी ऋषी आणि त्यांच्या मातेचा वध केला. हे पाहून त्यांनी कार्तवीर्यांच्या मुलांनी मग हे चिडले, परशुराम चिडले की असं केलं, म्हणून ते गेले आणि त्यांनी प्रतिज्ञाच घेतली की ह्या वंशातील सर्वांचा नाश करून टाकेल. मग त्यांनी 21 वेळा नाश केला म्हणजे काय, तर त्यांनी हे नाही त्याच्यामध्ये ते पूर्णपणे नाहीसे होते. त्यांनी गर्भवती मातांना फक्त ते सोडायचे त्याच्यामध्ये, त्यांना गर्भवतींना मात्र हात लावत नव्हते. मग ती मुलं मोठी झाली की पुन्हा त्यांच्याशी युद्ध करून त्यांचा विनाश करायचे. असं त्या हे वंशाच्या लोकांचा विनाश आणि जवळजवळ असं म्हणतात की 5 सरोवर त्यांच्या रक्ताने भरली. तेव्हा त्यांना ऋषींनी त्यांना सांगितलं की आता तू विनाश करायचा थांबव आणि त्याच्यामुळे मग त्यांनी थांबवलं. तर हे अशी कथा आहे. त्यावेळेस त्या परशुचा त्यांनी हे केला की वापर थांबवला. आणखी अशा बऱ्याच कथा आहेत परशुरामांच्या. आणखी एक कथा आहे की परशुराम ऋषी हे शिवजींना भेटायला कैलासामध्ये गेलेले असताना शिवजी ध्यानस्थ होते. मग ध्यानस्थ असताना ते जाऊ नयेत म्हणून गणेशांनी त्यांना अडवलं. तर गणपतीचं अडवलं म्हणून गणपती आणि परशुरामांचं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये परशुरामांकडून गणपतीचा दात तुटला. तेव्हापासून त्यांना एकदंत असं म्हटलं जातं. आणि पुढे असं म्हणतात की
त्या तुटलेल्या दातानेच गणपतीने महाभारत लिहिलं म्हणून, म्हणजे व्यासाच्या सोबत महाभारत लिहिलं. इतकंच काय तर रामायणामध्ये पण परशुरामांचा उल्लेख आलेला आहे की राम आणि लक्ष्मण जेव्हा सीता स्वयंवराला जातात तेव्हा ते शिवजीचं धनुष्य असतं आणि ते शिवजींचं धनुष्य राम मोडतात. तेव्हा परशुराम थोडं त्यांना लवकर थोडे चिडतात, पण नंतर त्यांच्या लक्षात येतं की राम कोण आहेत म्हणून. मग ते त्यांना वंदन करतात. त्यावेळी राम त्यांना सुदर्शन चक्र देतात आणि ते सांगतात की मला कृष्ण जन्मामध्ये मला हे कृष्णाच्या अवतारामध्ये मला हे तू परत कर म्हणून. मग तेव्हा ते कृष्ण अवतारापर्यंत परशुरामजी ते सुदर्शन चक्र जपून ठेवतात आणि कृष्ण अवतारामध्ये जेव्हा ते सांदीपनी ऋषींच्या इथे शिक्षणाला गेलेले असतात, गुरुगृही गेलेले असतात, तेव्हा ते त्यांना सुदर्शन चक्र परशुरामजी परत करतात. एवढंच काय तर आपण उल्लेख ऐकलेला की भीष्म, पितामह भीष्म किंवा गुरु द्रोणाचार्य आणि कर्ण हे सुद्धा परशुरामाचे शिष्य होते. म्हणजे असं म्हटलं जातं की परशुराम शेवटी त्यांच्या जीवनभराची कमाई ते ब्राह्मणांना दान करीत होते आणि तेव्हा दान करीत असताना द्रोणाचार्य पण ते दान घ्यायला आले होते आणि जेव्हा द्रोणाचार्य आले तोपर्यंत परशुरामांचं सगळं संपून गेलेलं होतं दान करण्याचं, म्हणजे त्यांच्याजवळ काही शिल्लक राहिलं नव्हतं. तेव्हा परशुराम द्रोणाचार्यांना म्हणतात की तू कुठलंही अस्त्र आणि शस्त्र माग, मी तुला देतो. तेव्हा ते द्रोणाचार्य म्हणतात की मला सर्व अस्त्र आणि शस्त्र मंत्रासहित द्या म्हणून. मग ते त्यांना तथास्तु म्हणून त्यांना ते देतात आणि मग ते गुरु द्रोणाचार्य ती अस्त्र आणि शस्त्र ह्याच्यामध्ये युद्धामध्ये ती वापरतात असं आहे. शेवटी असं आहे की म्हणजे अश्वमेध यज्ञ जेव्हा जमदग्नी ऋषींनी केला तेव्हा त्याच्यामध्ये त्यांनी सगळं आपली जी काही पृथ्वी होती ती परशुरामांनी दान केली आणि शेवटी ते महेंद्र पर्वतावर गेले आणि म्हणतात महेंद्र पर्वत आंध्र का कर्नाटक मध्ये कुठेतरी आहे आणि असं म्हणतात की अजूनही परशुराम, कारण ते हे आहेत ना, त्यांना मृत्यू नाही येते म्हणून ते अजूनही तिथं आहेत असं म्हणतात. आता माहिती नाही ते मी असं ऐकलेलं आहे. आणि असंही आहे कल्की पुराणामध्ये की कल्की अवतारात परशुराम कल्कींचे गुरु असतील आणि ते त्यांना कल्की अवतारात शिवजींची आराधना करण्यासाठी शस्त्र मिळवण्यासाठी कल्की राजाला ते उद्युक्त करतील. असं थोडक्यामध्ये परशुरामांच्या बद्दलच जे काही मला माहिती होतं ते मी सांगितलं. पुढं असं आहे की शस्त्र धारण करणाऱ्यांमध्ये श्रीराम पण असं सांगितलेलं आहे, पण श्रीराम हे त्रेतायुगात होते, ते विष्णू तत्वानेच विष्णूचेच रूपाने आलेले असताना ते विभूती असं मानत नाही. तरी पण थोडक्यामध्ये की संकटात पडलेल्या लोकांचा त्यांनी धर्माचा पक्ष घेऊन ते धनुष्य घेऊन विजय मिळवला आणि त्यांनी रावणाची मस्तक धनुष्याच्या सहाय्याने उडवली आणि देवांना त्यांचा मान मिळवून दिला आणि धर्माचा जीर्णोद्धार केला. म्हणजे जणू काही सूर्यवंशातील राम हे सूर्यवंशातील होते म्हणून सूर्यवंशातील प्रत्यक्षच सूर्य असा शस्त्र धारण करणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ सीतापती राम हीच आहे असंही म्हटलेलं जातं. तेव्हा आपल्या सर्वांनाच माहितीये रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रामांचं खूप मोठं आहे, पण आता ते इथं विभूतीचं वर्णन आहे त्याच्यामुळे आपण पुढची विभूती पाहूयात. जशानाम मकरश्चास्मी, म्हणजे सर्व जलचरांमध्ये मकर हा सर्वात मोठा मासा आणि निश्चितच मनुष्यासाठी घातक म्हणून शार्क मासा म्हणजे ती श्रीकृष्णांचीच विभूती आहे असं प्रभुपादांनी सांगितलेलं आहे. तर त्याच्यामध्ये असं की म्हणजे मकर म्हणजे जलचर प्राणी, थोडक्यामध्ये संस्कृत शब्दाचा अर्थ मकर म्हणजे जलचर प्राणी आणि मनुष्यम कृणाती ही नसती, म्हणजे मनुष्याला कृणाती म्हणजे मारतो आणि कोण तर मम म्हणजे विषम करती इति मकर असं आहे. म म्हणजे विष, कर म्हणजे करतो फेकतो, त्याला मकर म्हटलेलं आहे. आता मकर आणि मगर
असा खरं उल्लेख नाहीये मकर आणि मगर, पण एक गाथेमध्ये पहिलाच अभंग आहे तुकाराम महाराजांचा, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, त्याच्यामध्ये मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभ म्हणी विराजित, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने. त्या अभंगामध्ये आहे. म्हणजे मासोळीच्या आकाराची कुंडल त्यांनी घातलेली आहेत पांडुरंगाने, आणि आपण पाहतो त्यांच्या कानामध्ये मासोळीच्या आकाराची आपण कुठेही पाहतो की कुंडल घातलेली आहेत. त्याच्यामुळे मकराचा आकार मासा हाच होतो आणि त्यामुळे ते कानात झळकत आहेत. त्याच्यामुळे सर्व ह्याच्यामध्ये श्रेष्ठ जल जलचरांमध्ये ते मासा म्हणजे शार्क मासा असं समजायला काही हरकत नाही. त्याच्या पुढची विभूती आहे स्रोतसामस्मी जान्हवी. स्रोतस म्हणजे ज्याच्यातून वाहायला जातं असं स्रोतस. म्हणजे हा मला आयुर्वेदात शब्द गेलेला आहे. स्रोतस म्हणजे ज्यातून वाहतं असं. आता ह्याच्यामध्ये स्रोतस म्हणजे काय की जलप्रवाह, प्रवाही नद्यांना स्रोतसा असं म्हटलेलं आहे. ते ज्याच्यातून वाहतं, प्रवाहामधून वाहतो, ज्याच्यातून प्रवाह वाहतो, तर त्याचा स्रोतसा म्हणजे नद्यांचा प्रवाह. त्याच्यामध्ये जान्हवी नदी मी आहे. जान्हवी, आपल्याला सर्वांना गंगा नदीचं महात्म्य तर सर्वांना माहित आहे. तर रामायणानुसार आपल्याला गंगेचं अवतरण पण सगळ्यांना थोडक्यात माहितच आहे, पण तरी पण मी थोडक्यामध्ये सांगते की रामायणातल्या इक्ष्वाकू वंशामध्ये सगर नावाचा प्रसिद्ध राजा होता. म्हणजे तो राम आणि भगीरथ राजांचे पूर्वज होते. सगर किंवा सागर म्हणतात, ते पूर्वज होते. आणि ह्या राजाला 2 पत्नी होत्या, एक केशिनी आणि दुसरं सुमती, अशा 2 पत्नी होत्या. परंतु त्या राजाला मूलबाल काय होत नव्हतं, तेव्हा ते खूप दुःखी असायचा. म्हणून ते ऋषींच्या उपदेशानुसार, राजांना पूर्वीच्या काळी ते ऋषी मुनींना विचारायचे, मग ते ऋषींच्या उपदेशानुसार ते राजा 2 राहण्यासह हिमालयात तपश्चर्या करण्यासाठी गेला आणि त्यांनी पुत्र प्राप्तीसाठी तपश्चर्या करू लागले. तेव्हा ते तिथं ब्रह्मदेवाचे मानसपुत्र महर्षी भृगू यांनी त्यांना वरदान दिले की तुझ्या एका राणीला 60,000 पुत्र होतील, अभिमानी पुत्र होतील, आणि दुसरीला एकच पुत्र होईल, तो तुझा वंश पुढे चालवेल. म्हणजे ज्याला जो एक आहे तो वंश पुढे चालवेल असं सांगितलेलं आहे. वरदानानंतर हे वरदान मिळाल्यानंतर सुमती राणीला ट्युलिपच्या आकाराचा गर्भ झाला आणि त्यातून तो जेव्हा फुटला, म्हणजे गर्भजन्मान तो जेव्हा फुटला, त्यातून 60,000 पुत्र निर्माण झाले. आणि केशिनीला मात्र एकच मुलगा झाला, त्याचं नाव होतं असमंजस, आणि त्या असमंजसाच्या मुलाचं नाव होतं अंशुमन, आणि त्या अंशुमनाच्या मुलाचं नाव होतं दिलीप. आता हे कशासाठी, तर दिलीपाच्या मुलाचं नाव भगीरथ. तेव्हा सगीर हे पुढं सांगण्यासाठी की सगर राजाची मुलं ही तरुण झाली सगळी, 60,000 मुलं. मग त्यांनी सगर राजांनी ठरवलं की आता अश्वमेध यज्ञ करायचा. मग त्याच्यासाठी त्यांनी आपल्या 60,000 मुलांना अश्वमेध यज्ञाचा घोड्याच्या संरक्षणासाठी नेमलं आणि ते चालू झाले. आता असं कोण अश्वमेध करू लागलं की कोणाला सगळ्यात पहिल्यांदा भीती वाटते, तर इंद्रदेवाला, कारण त्यांच्या स्थानाला ती गदा येण्याची शक्यता असते. म्हणून इंद्रदेव काय करतात की इंद्रदेवाने तो घोडा चोरला, अश्वमेध यज्ञाचा घोडा चोरला, आणि कपिल मुनी हे तर भगवंतांचेच अवतार मानलं जातं, त्यांच्या आश्रमात नेऊन तो घोडा बांधून टाकला. आणि ते मग हे सगळे 60,000 पुत्र त्यांनी सर्व पृथ्वी खोदली तरी त्यांना कुठेच सापडेना. शेवटी की सगर राजांनी आज्ञा दिली की खूप खोदा, म्हणजे ते पहा शेवटपर्यंत खोदत खोदत ते अधोलोकात पोहोचले, पृथ्वीला खोदत खोदत अधोलोकात पोहोचले. कपिल मुनींच्या आश्रमामध्ये तो घोडा बांधलेला होता, म्हणजे त्याच्या पुत्रांनी पाहिला. मग त्यांना ते त्यांनी कपिल मुनींना चोर समजून त्यांना ते अपमान करण्यास सुरुवात केली. 60,000 पुत्रांनी कपिल मुनींना चोर समजून त्यांचा अपमान करण्यास सुरुवात केली, कारण त्यावेळी कपिल मुनी ध्यानस्थ होते. मग कपिल मुनींचं जेव्हा इकडे लक्ष गेलं तेव्हा त्यांना खूप राग आला, आणि मग त्यांनी काय केलं, रागाने त्यांनी त्या सागराच्या 60,000 पुत्रांना जाळून टाकलं. आणि ते जाळलं ते त्यांचे तिथेच ढीग राहिले. ते जेव्हा सगर राजाला कळलं तेव्हा सगर राजा क्षमायाचना करीत कपिल मुनींकडे आले
आणि त्यांनी आपल्या पुत्राच्या उद्धारासाठी कपिल मुनींकडे प्रार्थना केली आणि त्यांनी उपाय विचारला. तेव्हा कपिल मुनींनी राजाला सांगितलं की गंगा ही स्वर्गाची नदी आहे, तिच्या अवशेषांना जेव्हा गंगा नदी त्यांच्या अवशेषांना स्पर्श करेल तेव्हा ते मुक्त होतील. तेव्हा मग आता ते सगरालाही जमलं नाही, त्याचा मुलगा असमंजस त्यांनाही जमलं नाही, किंवा त्यांचा मुलगा अंशुमान त्यांनाही जमलं नाही, आणि दिलीप राजालाही जमलं नाही. मग हे त्यांचा मुलगा भगीरथ, त्या भगीरथ राजांनी काय केलं की मग हे गंगा मातेची तपश्चर्या केली, आणि त्यांच्या तपश्चर्याला प्रसन्न होऊन गंगा माता भगीरथ राजाला प्रकट झाली आणि त्यांनी वरदान मागण्यास सांगितलं. तेव्हा ते राजा भगीरथाने त्यांना पृथ्वीवर येण्याचं वरदान मागितलं की तुम्ही पृथ्वीवर या, उतरा, आणि माझ्या पूर्वजांना स्वर्गाची प्राप्ती होऊ दे. आता असं म्हणतात की गंगा हे कसं कशा निर्माण झाल्या, तर गंगा नदी हे तिला विष्णुपदी म्हणतात. तर पौराणिक कथेनुसार ते वामन अवतारात वामनांना जेव्हा बली महाराजांनी 3 पावले जमीन घेण्याची विनंती केली, तेव्हा त्यांनी 1 पाऊल पृथ्वीवर ठेवलं आणि दुसरं पाऊल आकाशात नेत असताना त्याचा अंगठा अंतराळाच्या ह्याला छेद झाला, अंतराळातील जलाला, आणि त्यातून ते अंतराळातील जल होतं ते व्हायला लागलं. त्यांनी वामन देवाचा अंगठाही धुतला आणि ते जल म्हणजे हे होतं, गंगा नदी होती. ते स्वर्गात म्हणजे तिला गंगा, ते स्वर्गात आल्यावर त्याला गंगा नदी असं प्राप्त झालं. ते वेगवेगळ्या लोकांमध्ये गेलं म्हणून तिला गंगेला विष्णुपदी असं पण नाव आहे. तेव्हा ती गंगेवरती गंगेला प्रार्थना केली की आता तुम्ही स्वर्ग लोकातून पाताळ लोका इथे पृथ्वी लोकावरती या. तर गंगा म्हणाली माझा प्रवाह खूप वेगवान आहे, हा सगळ्याला धुवून नेईल म्हणून. तेव्हा मग त्यांनी शिवजींना विनंती केली. मग शिवजी प्रसन्न झाले आणि त्यांनी गंगेला जटेमध्ये धारण केलं, आणि मग जटेमधनं धारण केल्यावर त्यांनी आपल्या जटेतनं प्रवाहापैकी एक प्रवाह सोडला. म्हणजे एक प्रवाह तो जात असताना जटेतल्या अनेक प्रवाहांपैकी बहुधा 9 प्रवाह असावेत, 7 किंवा 9, तर त्यातल्या हे प्रवाह खूप असं आवाज करत किंवा असे प्रवाह खूप वेगाने जात होते. ते तिथून जात असताना म्हणजे तिकडे सगळं राज्य त्यांच्या पूर्वजांकडे घेऊन जात असताना त्यांना मध्ये जानू ऋषींच्या आश्रमातून त्या गंगा नदी गेल्या, आणि त्या इतक्या प्रवाह त्यांचा वेगवान होता की त्यांचा तो आश्रम सगळा पाण्यामध्ये बुडाला. तेव्हा जानू ऋषी हे ध्यानात मग्न होते. जेव्हा ते ध्यानातून बाहेर आले तेव्हा त्यांनी पाहिलं गंगाजींना की हे सगळं जलमय झालेलं आहे, त्यांचं सगळं सामान विखुरलेलं आहे. तेव्हा त्यांनी पिऊन टाकलं, ऋषींनी त्यांना पिऊन टाकलं. तर तेव्हा मग ते पुन्हा भगीरथांच्या लक्षात आलं. मग भगीरथ राजांनी पुन्हा विनंती केली जानू ऋषीला. मग त्यांनी काय केलं की गंगाजींना आपल्या कानातून बाहेर यायला जागा दिली, म्हणून त्यांचं नाव जानवी असं पडलं. ते जे इथं आहे की स्रोतसाम अस्मी जानवी, ते जानू ऋषींच्या कानातून, म्हणून गंगेला जानवी ऋषींची मुलगी असं पण म्हटलं जातं. आणि गंगा नदी एवढ्या पवित्र आहेत की तिच्या जलामध्ये कोणताही, आता किती पाहतो आपण, कितीतरी डेड बॉडीज वगैरे सगळं टाकतात, पण ते काय होतं त्यांचं विघटन होतं. त्याच्यामध्ये काहीतरी असे घटक आहेत की त्याचं शास्त्रीय पण त्यांनी सिद्ध केलेलं आहे की त्याचं ते जल किती पवित्र आहे ते शास्त्रीय पण सिद्ध झालेलं आहे. फार अभ्यास नाही माझा ह्याचा, पण मी ऐकलेलं आहे ते. आणि असं म्हणतात की गंगा नदी एवढ्या पवित्र आहेत की त्याच्यामध्ये स्नान केलं तर आपली सगळी पाप धुवून जातात आणि आपल्याला स्वर्गाचा रस्ता उघडतो. म्हणून बरेच लोक गंगेमध्ये जाऊन स्नान करतात, कारण की त्याची तेवढी महती आहे. म्हणूनच आपल्याकडच्या दक्षिणेकडेच्या गोदावरीला वगैरे सुद्धा दक्षिण गंगा असं म्हटलेलं जातं. तर ह्याचाच उल्लेख कसा आहे, तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात सर्वांग निर्मळ चित्त गंगाजळ, म्हणजे तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती.
जो मुख्य पुरुष सर्वांगाने निर्मळ आहे, ह्याचं म्हणजे गंगेच्या जळाचं वर्णन करताना त्यांनी सांगितलं, जो पुरुष सर्वांगाने निर्मळ आहे, ज्याचे मन गंगेच्या पाण्याप्रमाणे पवित्र आहे, पाण्याप्रमाणे पवित्र आहे, अशा पुरुषाच्या दर्शनाने त्रिविध ताप जातात आणि जीवाला विश्रांती प्राप्त होते. म्हणजे इतकं त्या पाण्याचंही तितकं महत्व आहे आणि तितकं ते तेवढं निर्मळ पुरुषाचंही म्हणजे व्यक्तीचंही तेवढं महत्व आहे. तेच पुढे म्हणतात, जैसा निर्मळ गंगा ओघ, तुका म्हणे जैसा निर्मळ गंगा ओघ तैसा भाग ओघरी, तुका म्हणे पाख म्हण नारायण ते भोगी. म्हणजे गंगेच्या निर्मळ ओघाप्रमाणे मला भोजन वाढ, गंगेच्या निर्मळ ओघाप्रमाणे मला भोजन वाढ, जे की ज्याच्यामुळे माझं मन पवित्र भाव धरून आहे. ते भाव सुद्धा आपला भोजनाने भाव निर्माण होतो. ते तुकाराम महाराजांनी याच्या मधल्या काही मी ओळी गाळलेल्या आहेत, पण जे पवित्र भाव होतो आणि त्याच्यामुळे त्याचा नारायण आत्मत्वाने भोग घेत असतो. म्हणजे इतकं ते महत्व आहे गंगेच्या ह्याला प्रवाहाला किंवा त्याच्या निर्मळपणाला. गंगा आली आम्हावरी संत पाऊले साजिरी, तुका म्हणे धन्य झालो संत सागरी नालो. त्या गंगेचं एवढं महत्व आहे की तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही धन्य झालो का, तर संत सागरी नालो, म्हणजे संतांना त्यांनी गंगेची उपमा दिली, संत सागरी नालो नालो. तुकाराम महाराज म्हणतात की संतांच्या सहवास समुद्रात न्हावून निघालो त्यामुळे मी कृतकृत्य झालो आहे. तर इतकं गंगेचं महत्व आपल्याला सांगितलेलं आहे. आता आपण दुसरा श्लोक बघूया. 32वा श्लोक. 32वा श्लोक आहे, सर्गानाम आदिरंतश्च मध्यम चैवाहम अर्जुन अध्यात्म विद्या विद्यानाम वादह प्रवदताम अहम. अर्थ असा आहे, हे अर्जुना, सर्व सृजनांचा आदी अंत आणि मध्यही मीच आहे. सर्व विद्यांमध्ये अध्यात्म विद्या मी आहे आणि तर्कशास्त्रीमध्ये निर्णायक सत्य मी आहे. आता ह्या श्लोकामध्ये आदी अंत आणि मध्य असं म्हटलेलं आहे. ते 20व्या श्लोकामध्ये, ह्याच अध्यायातल्या 20व्या श्लोकामध्ये सुद्धा आदी मध्य आणि अंत असं म्हटलेलं आहे. तर ते तो श्लोकाचं तेवढं एक ओळ, अहम आदिश्च मध्यमच भूतानाम अंत एवच असं आहे दुसरी ओळ. तर त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये शब्द भूतानाम म्हणजे सर्व जीवांच्या अंतर्यामी, भूतानाम म्हणजे सर्व जीवांच्या अंतर्यामी स्थित असणारा परमात्मा मी आहे. मीच सर्व जीवांच्या आदी मध्य आणि अंत आहे असा अर्थ होता. आणि या ठिकाणी कसं आहे, या ठिकाणी सर्गानाम हा शब्द आहे. तर सर्गानाम म्हणजे सर्व सृजनांचा, सर्व सृष्टीमधील सर्व सृजन म्हणजे निर्मितीचा आदी अंत आणि मध्य मीच आहे. जी पण काही निर्मिती आहे त्याचा आदी अंत आणि मध्य मीच आहे. तेव्हा काय लिहिले प्रभुपादांनी ह्याच्यामध्ये तात्पर्यामध्ये लिहिले, सृष्ट अभिव्यक्तींमध्ये म्हणजे सृष्टींमध्ये सर्वप्रथम महत्त्वाची निर्मिती होते. महत्त्वाची पूर्वी वर्णन केल्याप्रमाणे भौतिक सृष्टीची निर्मिती आणि संचालन महाविष्णू करतात. नंतर गर्भोदकशाही विष्णू आणि नंतर क्षीरोदकशाही विष्णूंद्वारे केले जाते आणि शंकराद्वारे सृष्टीचा संहार केला जातो. याच्यामध्ये महाविष्णू मधून गर्भोदकशाही विष्णू असं सांगितलेलं आहे. आणि यानंतर ब्रह्मदेवाची निर्मिती होते. गर्भोदकशाही विष्णू नंतर ब्रह्मदेवांची निर्मिती झाली. म्हणजे ब्रह्मदेव हे दुय्यम निर्माते मानलंय. म्हणजे असं प्रथम नाही, प्रथम निर्माता कोण, तर महाविष्णू म्हणजे भगवंत हे होत. म्हणून ब्रह्मदेवाला दुय्यम निर्माता मानलेले. आणि क्षीरोदकशाही विष्णू म्हणजे कोण, तर सर्व प्राणी मात्रात स्थित असणारे विष्णू तत्व किंवा महत्तत्व होय क्षीरोदकशाही विष्णू. म्हणजे ज्यांना आपण परमात्मा म्हणतो, की जे सृष्टीचे पालन करता आहेत आणि ब्रह्मदेवापासून निर्मिती झालेले शिव हे संहार करत आहेत. आणि ह्या सर्वांचे निर्माते कोण आहेत, तर गर्भोदकशाही विष्णू. आणि या ठिकाणी कृष्ण तेच सांगतात आपल्याला की इथे मी तोच आहे जो सृष्टीचा निर्माता, पालन करणारा आणि अंतही करणारा मीच आहे असं ते म्हणतात. म्हणूनच ते काय म्हणतात इथं, गर्भोदकशाही विष्णू क्षीरोदकशाही विष्णूद्वारे केले जाणारे
आणि शंकरांद्वारे या सृष्टीचा संहार केला जातो. ब्रह्मदेव हा दुय्यम निर्माता आहे. सृजन, पालन आणि संहार करणारे हे सर्व प्रतिनिधी म्हणजेच भगवंतांच्या भौतिक गुणांचे अवतार आहेत. म्हणून भगवंत हे संपूर्ण सृष्टीचे आदी, मध्य आणि अंत आहेत. त्यात आपल्याला लक्षात येतं की हे कसं आदी, मध्य आणि अंत आहेत. म्हणूनच ते गाणं एक फार सुंदर आहे. हे आदिमा हे अंतिमा, जे वांछिले ते तू दिले कल्पद्रुमा, देणे तुझे इच्छुके शिरी, झाले ऋणी जन्मांतरी. म्हणजे हे भगवंताला स्मरूनच कोणीतरी रचलेलं गाणं आहे. तर तेव्हा त्याच्याबद्दल भगवंतांचंच आहे ते, पण ते आठवलं मला म्हणून ते सांगितलं. त्याच्यानंतर प्रगत ज्ञान प्राप्त करण्याकरता, म्हणजे आपल्याला जे ज्ञान आहे, आपल्याला हे सर्व मिळतं त्याच्या करण्याकरता अनेक प्रकारचे ग्रंथ आहेत. आणि ते कुठले कुठले, उदाहरणार्थ 4 वेद आपल्या सर्वांना माहित आहेत. सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद आणि ऋग्वेद असे 4 वेद आहेत. आणि त्यांचे 6 उपविभाग आहेत. म्हणजे वेदांचे अंग म्हटलं जातं. ही 6 अंग कोणती? तर एक शिक्षा म्हणजे उच्चार, दुसरं छंद, तिसरं आणि 6वं कल्प म्हणजे कर्मकांड. अशी ही वेदांची 6 अंग सांगितलेले आहेत. आणि ही 6 अंग 6 उपविभाग सांगितलेले आहेत. आणि त्याच्यानंतर वेदांत सूत्र एक सांगितलेलं आहे. आणि तर्कग्रंथ म्हणजे मीमांसा किंवा न्याय ग्रंथ असे म्हणतात ते. आणि धर्मशास्त्र आणि पुराणे इत्यादी याप्रमाणे विद्यार्जन करण्यासाठी एकूण 14 ग्रंथ सांगितलेले आहेत. या ग्रंथांपैकी ज्या ग्रंथामध्ये अध्यात्म विद्या सांगण्यात आली आहे त्यामध्ये विशेष करून वेदांत सूत्रे हे श्री कृष्णाचे प्रतिनिधित्व करतात. आता वेदांत सूत्रे प्रतिनिधित्व करतात असं का म्हटलेलं आहे? तर वेदांत सूत्र हे अध्यात्म सूत्र आहे, विद्या आहे, ज्यातून विद्या अशी की कृष्ण प्रेमाप्रती उच्चतर पातळीवर नेली जाते, त्याला वेदांत सूत्र म्हणतात. म्हणजे खूप उच्च कृष्णाचं त्याच्याबद्दल सर्व माहिती दिली जाते. आणि ह्या वेदांत सूत्रामधलं व्यासदेवांनी श्रीमद भागवत जे महाभारत लिहिले ना, ज्याला अमल पुराण म्हटले, म्हणजे ज्याच्यामध्ये बिलकुल दूषितपणा नाहीये कुठला, म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष असं काही त्याच्यामध्ये नाही. फक्त काय सांगितलं आहे तर फक्त आणि फक्त कृष्ण प्रेमाबद्दल बोलतात. तर ते कृष्ण म्हणतात की ते मी आहे, म्हणजे मी ते पुस्तक आहे वेदांत सूत्र. त्याच्यामुळे वेदांत सूत्र हे किती महत्वाचं आहे ते आपण पाहिले. तेच आपल्याला ह्याच्यामध्ये सांगितले. तुकाराम महाराज सुद्धा सांगतात की अनंत ब्रह्मांडे व्यापक ते नाम, अनादि निष्काम विश्वंभर, तोची कृष्ण परब्रह्म द्वारकेसी. अनंत ब्रह्मांड निर्माण ज्यांनी केलेली आहे ते नाम कुठलं तर कृष्ण असं म्हटलेलं आहे. तेव्हा हेच की वेदांमध्येच श्रीकृष्णांनी सांगितलं, जे सांगितलेलं आहे तेच आपण आता तुकाराम महाराज सुद्धा सांगतात. वेद अनंत बोलीला अर्थ इतुलाची इतुकाची साधला, विठ्ठोबासी शरण जावे निजनिष्ठे नाम गावे. शेवट आपण तिथेच येतो की काही वेदांनी सुद्धा तेच सांगितलं की विठोबाला शरण जा आणि निजनिष्ठे म्हणजे प्रामाणिकपणे त्यांचं नामस्मरण करा. सकळ शास्त्रांचा विचार, सगळ्या शास्त्रांमध्ये हेच सांगितलेले, जी काही पुराण आता वाचून दाखवली 14 त्याच्यामध्ये अंती इतलाच निर्धार, सगळ्या शास्त्रांमध्ये विचार केलेला आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की अंती इतलाच निर्धार, 18 पुराणे सिद्धांत, 18 पुराणांमध्ये सिद्धांत, तुका म्हणे हाची हेच आहे, दुसरं काही नाहीये की विठोबासी शरण जावे आणि निजनिष्ठे नाम गावे. वेद जया गाती, आता वेद ज्यांचं गुणगान करतात, वेद जया गाती आम्हा तयाची संगती.
तुकाराम महाराज सांगतात, वेद जया गाती आम्हा तयांची संगती, नाम धरियेले कंठी अवघा साठविला पोटी. आम्ही त्यांचं नाव कंठामध्ये धरलेलं आहे. अवघा साठविला पोटी, ओंकाराचे बीज हाती अमुचे ते निज, तुका म्हणे बहु मोठे अनुरेणू धापुटे. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात की वेद ज्याला गातात त्यांची आम्हाला संगत आहे, त्याचे नाम आम्ही कंठात धारण केलेले, म्हणजे पांडुरंगाची आम्हाला संगत आहे, त्यांचे नाम आम्ही कंठात धारण केलेले आणि हृदयात त्यांना पूर्णपणे साठवलेले आहे. आणि तेच ओंकाराचे बीज जो हरी आहे, म्हणजे शब्द ज्यातून निर्माण झाला त्याचं बीज जो हरी आहे त्याचे निज स्वरूप सुद्धा आम्हास प्राप्त झालेले आहे, त्यांचं मूळ स्वरूप सुद्धा आम्हास मिळाले आहे. ते मोठ्या पदार्थांपेक्षा अतिशय मोठे आहे आणि छोट्या अनुरणींपेक्षाही खूप लहान आहे, असं हरीचं वर्णन आपल्याला तुकाराम महाराज सांगतात. आणि ज्ञानेश्वर महाराज सुद्धा त्याच्यात सांगतात, चहुवेदी जाण षटशास्त्री कारण, म्हणजे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे हरीसी गाती. ते सगळे काय करतात तर हरीचेच नाम घेतात. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, भरला गुणदाट हरी दिसे. म्हणजे मला सर्वत्रच हरीच घनदाट भरलेला दिसत आहे असल्यामुळे हा भूलोक मला प्रत्यक्ष वैकुंठच झाला आहे, असं ज्ञानदेव सुद्धा सांगतात. आणि इतकंच काय तर गुरूंचं महात्म्य सांगताना श्री नरोत्तम दास ठाकूर गुरुवंदनामध्ये सांगतात, प्रेम भक्ती जहा हैते अविद्या विनाश जाते, वेदे गाय जहार चरिते. म्हणजेच दिव्य ज्ञानाच्या प्रकाशाने हृदयातील प्रेम भक्ती जागृत करतात. वेदे गाय, स्वयं वेद देखील ज्याचा अलौकिक लीला चरित्राचे गुणगान करतात. म्हणजे वेद काय करतात तर त्या भगवंतांचं गुणगान करतात. अशा वेदांच्या ज्ञानाने आपल्याला आपल्या दिव्य आपलं ज्ञान आहे ते प्रकाशित करतात प्रेमभक्तीने. कोण? गुरु आपल्याला हे ज्ञान देतात आणि ज्ञान दिल्यामुळे आपल्याला थोडक्यामध्ये त्यांच्या दिव्य ज्ञानाने आपल्यामध्ये प्रकाश निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. आता हे वेदाचं अध्यात्म विद्यांमध्ये, सर्व विद्यांमध्ये अध्यात्म विद्या मी आहे आणि तर्कशास्त्रींमध्ये निर्णायक सत्य मी आहे असं म्हटलेलं आहे. आता हे तर्कशास्त्र म्हणजे काय तर नैयायिकांमध्ये विविध प्रकारचे युक्तिवाद असतात. तर्कशास्त्री म्हणजे कोण? असं युक्तिवाद करणं. थोडक्यामध्ये वकील कसे युक्तिवाद करतात, आपल्या पक्षकाराला वाचवण्यासाठी ते युक्तिवाद करत असतात. तर ते स्वतःहून युक्तिवाद जे करत असतात, तर ह्या युक्तिवादाचे पण 3 प्रकार आहेत. एक त्याला जल्प म्हटलेलं आहे. हे जल्प म्हणजे दोन्ही पार्टींना जिंकण्याची त्यांना आपण जिंकू असं त्यांना वाटत असतं आणि त्याच्यामुळे ते काय करतात आपापले मत व्यक्त करतात. पण त्यावेळी ते जे पुरावे देतात, म्हणजे मत व्यक्त करण्यासाठी पुरावे देतात, ते दुसऱ्याचं कसं चुकीचं आहे आणि आपण कसं बरोबर आहे ह्याच्यासाठी ते पुरावे देतात. मग त्याला काय सांगितलेलं आहे, त्याला ते छल, जाती आणि निग्रहस्थान असं वापर करतात, त्याला जल्प असं म्हणतात. हे 3 शब्द वापरलेले आहेत. तर त्याचं ते छल करून किंवा असं ते वेगवेगळ्या प्रकारे जे पुरावे दिलेले आहेत त्याची ती नाव आहेत. त्याला त्याच्यामुळे दोन्ही बाजूनी जे पुरावे दिले जातात, मी कसं बरोबर आणि दुसरं कसं चुकीचं आहे, त्याला जल्प म्हटलं जातं. आणि वितंड म्हणजे दुसऱ्याचा पराभव करण्याच्या दृष्टीने युक्तिवाद करणे. म्हणजे तिथं माझं आपलं मत नाही मांडायचं, माझं काय ते नाही, पण दुसऱ्याचा पराभव करायचा त्यासाठी आपलं मत मांडणे, त्याला तो युक्तिवाद जो केला जातो त्याला वितंड म्हणतात. जल्पामध्ये कसं स्वतःची बाजू मांडून युक्तिवाद केला जातो आणि ह्याच्यामध्ये दोघांचाही दुसऱ्याचा म्हणजे पराभव हा आहेच आणि फक्त कसं आहे दोन्ही ती एकच जिंकणे, दोघांनाही जिंकायचं असतं आणि जिंकण्यासाठी केलेल्या युक्तिवादासाठी त्यांनी एक जल्प, दुसरं वितंड आणि तिसरं आहे वाद. आणि आता हे वाद म्हणजे काय तर परंतु वास्तविक निष्कर्षाला वाद असे म्हटले जाते. वास्तविक निष्कर्ष म्हणजे ज्याच्यामध्ये खरेपणा दिसेल
असं जे वास्तविक निष्कर्ष आहे त्याला, म्हणजे जेथे युक्तिवाद चालू असतो आणि ज्या ठिकाणी निर्णायक सत्य असतं, न्यायाधीश आता निर्णय देतात की ज्या ठिकाणी निर्णायक सत्य असतं त्याला वाद असे म्हणतात. या ठिकाणी श्रीकृष्ण म्हणतात की मी त्या ठिकाणी प्रवदताम अहम, म्हणजे त्याच्यामध्ये वाद मी आहे, वादविवादांमध्ये वाद मी आहे, असं ह्या थोडक्यामध्ये जे काही मला सर्व गुरूंच्या कडून किंवा सर्व मोठ्या त्यांच्याकडून ऐकायला मिळालं किंवा वाचनात आलं ते मी माझ्या दोन्ही श्लोकांच्या संदर्भात मी आपल्या समोर आपल्या चरणाशी मांडायचा प्रयत्न केला. ह्यात जर काही चुकलं असेल तर ते माझं समजा, आणि कोणाला काही मतं व्यक्त करायची असतील तर निश्चितपणे मतं व्यक्त करावीत. कारण माझ्या दृष्टीने हे थोडस वेगळं वाटलं ते परशुरामांचं सुद्धा. राम म्हणजे आपण श्रीरामांबद्दल न सांगता परशुराम हे विभूती तत्व म्हणून ते मी जे ऐकलं ते मांडण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद. आनंद गोपी माताजी, हरी बोल. हरी बोल. त्याला थांबूयात सॉरी मला सॉरी, वाटतं. हा 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 थँक्यू माताजी. थांबा हा, पण ते हा, एकच मिनिट, हा क्वेश्चन आन्सर्स एकच मिनिट. कोणाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. माताजीने नेहमीच्या ह्याच्यात खूप छान लक्ष दिलं नेहमीप्रमाणेच. येस, कोणाला नसतील तर मग थांबूयात आपण. येस येस येस. थँक्यू. उद्या पुन्हा सर्वांनी 2 वाजता जॉईन व्हा. उद्या पुन्हा खूप सुंदर श्लोक आहे. सर्वांनी पुन्हा उद्या 2 वाजता जॉईन व्हा. धन्यवाद. माताजी, हरी बोल. हा, मला एक प्रश्न होता. म्हणजे आपण जसं म्हणतो की कृष्णाचे विष्णूचंच रूप कृष्ण आहे किंवा त्यांचे जे 8 अवतार होते त्यातलेच परशुराम आहे. मग त्यांना आपण असं विष्णू रूप नाही म्हणत, म्हणजे त्यांना असं कन्सिडर नाही केलेलं सांगितलंय का त्याच्यात? तर की जसं म्हणजे तुम्ही विभूती शक्त्यावेश अवतार असं सांगितलेलं, जरी ते सांगितलेलं असलं तरी विष्णू तत्व त्यांनी, मी जे वाचनात किंवा ऐकण्यात आलं ते राम आणि विष्णू अच्छा. यांच्यामध्ये विष्णू तत्व सांगितलेले त्यांनी, हा. आणि शक्त्यावेश अवतार सांगितलेले परशुरामांचे. अच्छा. फार सांगता येणार नाही ह्या बाबतीमध्ये. नाही, सॉरी. असू दे. नाही नाही, हरकत नाही. म्हणजे तेच जरा कन्फ्युजन वाटलं की म्हणजे आपण सगळेच अवतार एकच असं मान्य करतो किंवा ते एकच तत्व असं म्हणतो, तर मग ते असं परशुरामांना असं नाही ग्राह्य धरलं गेलं की वेगळ्या ह्याच्यात, असं ते जरा समजलं नाही. आपण नंदुलाल प्रभूजींना विचारूयात, कारण हे मी जेवढं ऐकून आणि वाचून सांगितलं, मला सुद्धा हा प्रश्न पडला होता पण मलाच उत्तर ठाऊक नाहीये. त्याच्यामुळे निश्चितपणे आपण प्रभूजींना विचारून ह्याच्यावरती त्यांच्याकडून उत्तर घेऊयात आपण. धन्यवाद माताजी. चालेल, कारण ठीक आहे. हा मलाही थँक पडलेला प्रश्न होता मी जेव्हा वाचत होते किंवा तयारी करत होते, पण हा. मीच नाही बोलणार म्हणजे आहे आता त्याच्यामुळे. मी पहिल्यांदाच हे मी ह्याच्यात जॉईन झालेले आहे, त्यामुळे मला पण फारशी काही माहिती किंवा असं काही ज्ञान नाहीये. तुम्ही जे द्याल त्याच्यातूनच खूप काही घेऊ. पण जरा असं ऐकण्यात किंवा पाहण्यात असतं आपलं, त्यामुळे जरा ते कन्फ्युजन वाटलं किंवा समजलं नाही मला. पण तुम्ही सांगितलं त्यामुळे जरा बऱ्यापैकी छान समजलंय मला. थोडी शंका वाटली म्हणून विचारली. तुम्हाला केव्हा समजेल किंवा कळेल तेव्हा कळालं तर चांगलंच वाटेल. भृगुपती असं म्हटलं जातं परशुरामांना, पण हा. ते दशावतारातले आहेत. पण तुम्ही विचारलेला प्रश्न की ते विष्णू तत्व का हा. नाही, हा. हा. ते त्याचं उत्तर मला नाही सांगता येणार माताजी. ठीक आहे, चालेल. असे धन्यवाद माताजी. धन्यवाद.
बंद